नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम 2026 या माध्यमातून आपण पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. काय आहे वातावरण, कुणाची आहे हवा, कुणाकडं आहे झुकतं माप, कुणाचं आहे पारडं जड, हे आपण जाणून घेत आहोत. आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील माहूर या गावामध्ये. माहूर गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर माझ्या सोबत राहा. माहूरमध्ये आहोत आपण. माहूरमधील जे नाथ मंदिर आहे त्या मंदिराचे तिथं काही युवक आहेत, त्यांच्याशी जरा संवाद साधूया, जाणून घेऊया काय आहे सध्या निवडणुकीचं वातावरण काय आहे. काय सध्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार चालला आहे. अवघ्या 2-3 दिवसावरती मतदान आलेलं आहे. काय परिस्थिती आहे माहूरमध्ये? माहूरमध्ये तरी हरिभाऊ कुंडलिक लोळेच. का बरं हरिभाऊ लोळेच का? तर तेवढेच व्यक्ती गावचा विकास करू शकतात. बाकीच्यांना बघितलेलं आहे आम्ही, आता तेवढीच व्यक्ती करू शकते विकास. बाकीच्यांना बघितलंय, बाकीच्यांना बघून झालं, आता काय कामं नाही झाली. मनावाशी कामं नाही झाली. बरं, भाजप म्हणते की कमळ फुलेल जिल्हा परिषद पंचायत समितीत सर्व 100% आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सगळेच म्हणजे उमेदवार सगळेच चांगले कामं करत आहेत आणि अजून करतील. काय एकंदरीत काय परिस्थिती माहूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत काय आता सध्या वातावरण? माहूरमध्ये हरिभाऊ लोळे आणि सुधीराप्पा धुमाळ यांना मोठ्या मताधिक्य होईल असं आम्हाला तरी वाटते. का बरं, म्हणजे का वाटतं असं? नाही, काम करणारी व्यक्ती आहेत दोन्ही पण, आणि याच्या आधी पण त्यांनी कामं केलेली आहेत आणि आता भाजपमध्ये आल्यामुळे ते अजून वेगाने कामं करतील आणि आमच्या गावाचा विकास करायचा असेल तर हे दोन्ही उमेदवार आम्हाला योग्य वाटतात. मग काय यंदा जिल्हा परिषद पंचायत समितीत कमळ फुलेल? हो, 100% फुलेल. जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार सध्या चाललाय. माहूरमध्ये काय परिस्थिती आहे? हरिभाऊ लोळे 100%. हरिभाऊ लोळे का? कारण की सगळ्यांना संधी देऊन बघितलेली आणि मानव असा विकास झालेला नाही आहे, त्यामुळं आम्हाला तरी हरिभाऊ लोळेलाच आहे आणि गावामध्ये जास्त करून आता हरिभाऊ लोळेचे. होय, भाजप म्हणते काय जिल्हा परिषद पंचायत समिती कमळ फुलणार, काय पुरंदरमध्ये काय होईल? 100% कमळच फुलेल. जिल्हा परिषद पंचायत समितीचं सध्या वातावरण रंगलेलं आहे. माहूरमध्ये काय परिस्थिती आहे? माहूरला होईल ना चांगलं. कुणाला होईल चांगलं? लोळेला लावले हरिभाऊ लोळे. का बरं हरिभाऊ लोळेच का? होय, आता पक्ष आहे ना गावात जास्त. होय, काय भाजपच्या बाबतीत काय परिस्थिती, वातावरण काय? भाजप म्हणतंय जिल्हा परिषद पंचायत समितीत कमळ फुलेल. फुलल ना सगळीकडे येणार कमळ. जिल्हा परिषद पंचायत समितीचा सध्या निवडणुकीचा प्रचार चाललाय. काय माहूरमध्ये काय परिस्थिती आहे? माहूरमध्ये सध्या भाजपचंच वातावरण आहे आणि हरिभाऊ लोळे आणि सुधीराप्पा धुमाळ यांना निवडून देतील लोक. म्हणजे वातावरण तर चांगलं आहे, भाजपच्या बाजूने वातावरण आहे. लाडक्या बहीण योजनेचा दरवेळेला फायदा होतो भाजपला. भाजप आता म्हणते की लाडक्या बहिणी आम्हाला भरभरून मतदान करणार आहेत. काय वाटतं तुम्हाला याबाबत? हा, लाडक्या बहिणीचा फायदा आहे सगळ्यांना. म्हणजे गावात तरी महिलांना म्हणजे असं नडलं नाही की पैसे वगैरे मिळाले नाहीत. महिन्याला त्यांनाही पैसे भाजपकडून मिळतात, त्याच्यामुळं वातावरण चांगलंच आहे. लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील का? नक्कीच करतील, नक्की करतील. काय सध्या वातावरण आहे माहूरमध्ये? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार चाललाय. काय वातावरण आहे? कुणाच्या बाजूने आहे वातावरण? भाजपच्या बाजूने. का बरं भाजपच्या बाजूने का, काय वाटतं? कारण त्यांनी सुविधाही चांगल्या दिल्यात. लाडक्या बहिणींना पैसे येतात. लाडक्या बहिणी मतदान करतील का भाजप? हो, करतील, भाजपला करतील. बरं, उमेदवार माहिती आहेत का कोण आहेत? कोण आहेत उमेदवार? हरिभाऊ लोळे, सुधीराप्पा धुमाळ. उमेदवार आले होते का गावात? हो, आले होते. आहे, संपर्कातले आहेत. हो. परिषद पंचायत समितीचा प्रचार चाललाय. माहूरमध्ये काय परिस्थिती आहे? माहूरमध्ये भाजपलाच मतदान होईल, कारण त्यांनी खूप सोयी सुविधा केलेल्या आहेत आणि चांगले म्हणजे लाडक्या बहिणींना, ज्यांना गरजू महिला आहेत त्यांना म्हणजे त्यांचं काहीतरी गरज भागते एक लाडक्या बहिणींच्या पैशामुळे किंवा आणि होतात सुधारणा. त्यामुळे भाजपचं मतदान केलं तर चांगलंच आहे. म्हणजे लाडक्या बहिणींचा उल्लेख केला तुम्ही. लाडक्या बहिणी भाजपला भरभरून मतदान करतात म्हणतात, या वेळेला करतील का? करतील. बरं, तुमच्या माहूरमध्ये उमेदवार कोण आहेत? तुम्ही म्हणता भाजपचं ज्या बाजूनी वातावरण आहे, उमेदवार माहिती का कोण आहे?
हरिभाऊ आप्पा गोळे आणि लोळे आणि सुधीर आप्पा धुमाळ. तुमच्याकडं माहूरमध्ये काय परिस्थिती सध्या? सगळीच आहे, सगळ्यांचीच आहे चाललेली. हवा कोणाची आहे? कल कोणाकडे आहे चुकता? आता तसं नाही सांगता यायचं काय. तरी अंदाज काय आहे? नाही नाही आपल्याला मी त्याच ह्याच्यात नसतोच आहे. बरं, मतदार आहे का तुम्ही इथलं मतदान आहे? काय मग काय एकंदरीत पाहता काय भाजप म्हणते कमळ फुलणार आहे, काय एकंदरीत काय चर्चा काय आहे तुमच्याकडं? आमच्याकडे काय सांग मला नाही सांगता येणार काय काय सांगता येणार? बरं, तुम्हाला काय वाटतं काय कोण होईल काय? मला वाटतं कमळ येईल. कमळ येईल का बरं? कमळ हा कमळ का बरं? कमळ आता त्याचा जोर जास्त आहे ना. कमळाचा जोर ज्यादा आहे. हा बर, काय कसं काय दोन्ही उमेदवार कमळाचे आहे का संपर्कात आहेत मतदारांच्या? आहेत. आहे मग काय कमळ फुलतंय काय? कमळ फुलते. कमळ चांगलं चालते जोरास म्हणजे त्याचा जास्त जोर कमळाचाच आहे. कोणतरी आलं पाहिजे. कुणाला केलं पाहिजे काय वाटतं? कमळ कमळ हा का हो? कमळ का करतात काम.